B.Ed ॲडमिशन 2024-25ची जी मेरिट लिस्ट होती ही साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट चेक केलेली आहे। तर मेरिट लिस्ट तुम्ही साईडवर आल्यानंतर एक PDF दिलेली आहे, ती PDF तुम्ही ओपन करून तुमची जी मेरिट लिस्ट आहे बघू शकता। तर साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की ही NRI जे विद्यार्थी असेल त्यांची मेरिट लिस्ट आहे आणि त्यानंतर राऊंड 1 साठी अल्फाबेटिकल लिस्ट MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट, तर तुम्ही यांची सुद्धा मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं, इथे क्लिक करून तुम्ही एक PDF डाउनलोड करणार। ती PDF डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमची जी लिस्ट आहे ही बघू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता। कारण जी साईज आहे PDFची ती खूप मोठी असल्यामुळे लवकर डाउनलोड होत नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा ही जी लिस्ट आहे ही बघू शकता। अशा प्रकारची एक PDF उपलब्ध करून दिली आहे। तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे नाव आहे, तुम्ही याला झूम करू शकता। झूम केल्यानंतर तुम्हाला इथे नाव दिसेल आणि तुमचा ॲप्लिकेशन ID ने सुद्धा तुम्ही याला तुमचा जो नंबर आहे तो चेक करू शकता, तुमचे नाव चेक करू शकता, नावाने सुद्धा चेक करू शकता। यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर फायनल कॅटेगरी, हे कॅटेगरी सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। जर कॅटेगरी चेंज असेल, कोणाचे नॉन क्रिमिनल नसल्यामुळे कॅटेगरी कन्वर्ट करून देतात ओपनमध्ये, हे सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जे टाईप असते, सर्व शिक्षण जर तुमचं महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर टाईप A मध्ये येणार, हे सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमची जर मायनॉरिटी जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथे मायनॉरिटीचं जे पूर्ण जे ऑप्शन आहे हे उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यानंतर हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन, अशा प्रकारे। त्यानंतर इथे तुम्हाला CETचे जे तुमचे पर्सेंटाईल होते, म्हणजे तुम्हाला CET कडून जे मार्क्स मिळाले आहेत ते मार्क्स, त्यानंतर जे ज्यांनी इंग्लिशमध्ये सिलेक्ट केलेलं असेल त्यांचे जे ELCTचे पर्सेंटेज आहे, त्यानंतर टोटल पर्सेंटेज, त्यानंतर त्यांचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, 10वी आणि 12वीचे पूर्ण मार्क्स आणि डॉक्युमेंट स्टेटस इथे ओके आहे। तर ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना बघावं लागेल की डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी, म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला चेक करणं आहे। अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। बघा, डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी म्हणजे ज्यांच्याही फॉर्ममध्ये डॉक्युमेंट रिजेक्ट झाले होते, डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असं ऑप्शन जर असेल तुमच्या मेरिट लिस्टमध्ये, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा दिलेलं असेल, ते सुद्धा आपण कसे अपलोड करायचे आणि लॉग इनमध्ये जाऊन काय काय चेक करायचं हे थोड्या वेळामध्ये नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे। फक्त या मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं आणि त्रुटी आहे हे कसं समजायचं हेच बघणार आहे आपण। तर ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये कन्फर्म असेल त्यांना काही करायची गरज नाही, त्यांचा फॉर्म ओके आहे, तरी ते विद्यार्थी त्यांचा 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, PGचे पर्सेंटाईल एक करणं गरजेचं आहे। जर कुठे काही मिस्टेक असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता, आता वेळ मिळण्यात येणार आहे तुम्हाला दुरुस्तीसाठी। तर अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट आहे। मेरिट लिस्ट डायरेक्टली ओपन होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर येऊ शकता, तिथून तुम्हाला PDF मिळेल। त्या PDFमध्ये तुम्ही तुमचे मेरिट नंबर किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही चेक करू शकता। तर याबद्दलची ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। आता ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम होते किंवा समोर काय करायचं, मेरिट लिस्ट तर आली आहे, आता समोर प्रोसिजर काय असणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर B.Edच्या ॲडमिशनच्या पुढील प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।